शेअर मार्केटच्या नादातून नातवाचा आजीवर कुऱ्हाडीने हल्ला प्रकरण, उपचारादरम्यान आजीचा मृत्यू। शेअर मार्केटच्या नादातून नातवाने आजीवर कुऱ्हाडीने 8 ते 9 वार करीत प्राणघातक हल्ला केला होता। जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव परिसरात 3 जुलै रोजी जवाहर रोडवरील श्रीराम मंदिराजवळील 73 वर्षीय वृद्धेवर भर दिवसा प्राणघातक हल्ला झाला होता। आरोपीने घरात घुसून कुऱ्हाडीने महिलेच्या डोक्यात 8 ते 9 वार केले होते, तसेच तिचं बोटही कापलं होतं। अज्ञाताने घरात घुसून हा हल्ला केल्याचा सुरुवातीला बनाव रचण्यात आला होता, मात्र पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे। हा हल्ला दुसरा तिसरा कोणी नव्हे तर नातवानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नातवावर प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल केला होता। आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तेजस पोद्दार असं आरोपी नातूचं नाव आहे। तेजसने शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते, त्यात त्याला नुकसान झाले होते। आजीने त्याला समजावत शेअर मार्केटसाठी लोकांकडून पैसे गोळा करून कर्ज करणे बंद कर म्हटल्याचा राग मनात धरून नातवानेच तिच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। नातू तेजस पोद्दार याने घरातील कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून आजीला गंभीर जखमी केले। आजी लीलाबाई यांच्यावर जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुणे येथे कमांड हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान काल 8 जुलै रोजी मृत्यू झाला आहे। लीलाबाईच्या मृत्यूनंतर धरणगाव पोलिसांकडून या प्रकरणात आता कलम 302 म्हणजे नव्याने असलेल्या भारतीय न्याय संहिता 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांनी दिली आहे। लोकनायक न्यूज